मला विचारायचा का प्रश्न? आता चालू झालं आमचा चंद्रकांत पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता ते काहीच वेळात प्रसार माध्यमांशी देखील बोलणार आहेत. मात्र सर्वच दिग्गज आता मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहे. शिवाय ते जनतेला देखील आवाहन करतायत मतदान करण्याचं, मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन सर्वच दिग्गज नेत्यांकडून करण्यात येत आहे. आणि आपण पाहतोय चंद्रकांत पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. तर पुण्यामधून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता ते प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वच दिग्गज आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवाय जनतेला देखील ते आवाहन करत आहेत, मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन या सगळ्याच दिग्गज नेत्यांकडून आपल्याला केलेलं पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील हे आता प्रसार माध्यमांशी बोलत आहेत. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी मतदान केलंय. तर 288 जागांसाठी ही मतदान होत आहे. 48-50 धरून ज्या निघालेल्या फिगर आहेत त्या 160 ब्रँडेड आहेत. म्हणजे कमळाच्या चिन्हावरच्या, धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या, घड्याळाच्या चिन्हावर. त्या व्यतिरिक्त अपक्ष हा बोनस आहे. 144ला असं राज्य येतं, 160 ब्रँडेड आहे. आणि त्यामुळे वाढीव टक्का हरियाणामध्ये प्रकार काय घडला, टक्का वाढला. तर माझ्या कोथरूड मतदारसंघामध्ये 1% वाढला की 4400 वाढला. 10% वाढलं तर 44,000 वाढलं. माझी खात्री आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा मार्जिन 23ला होऊ, मतदानाचा विक्रम आम्ही करणार. कोणत्या पार्टीमध्ये एक चांगलं आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, एकनाथजी मुख्यमंत्री झाले, पण कोणी त्याची नाराजी व्यक्त केली नाही. कारण नेत्याने जो घेतलेला निर्णय आहे तो काही विचार करून घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे याही वेळेला कोण मुख्यमंत्री होईल दिल्ली सरकार. आता विनोद तावडेंवर कारण आरोप करण्यात आला ते पैसे वाटत मात्र पूर्ण आरोप खोटा आहे, सापळा रचला गेला. विनोदजींना मी सत्याग्रह करतो. आम्ही दोघे केवळ मित्र नाही आहोत, कार्यकर्ते नाही आहोत, नेते नाही आहोत. आम्ही एकमेकांच्या घराची मुलं आहोत. 10 वर्ष बी झाल्यानंतर विद्यार्थी आयुष्यामध्ये ज्याला म्हणतात की अर्थकारण व्यवसाय नोकरी न करता सातत्याने विद्यार्थी परिषद, मग बीजेपी, एकदा आमदार, दोनदा आमदार, तीनदा आमदार, विधानसभा, विरोधी पक्ष नेता, विधान परिषद, मंत्री, असा माणूस एक करू शकत नाही. नाव पलटलं. घराघरामध्ये विनोदजींबद्दल आणि बीजेपी बद्दल सहानुभूती निर्माण झाली की हे विरोध म्हणावं लागलं. बदनामी झाली विनोदजींची. तुम्ही एखादी आयुष्यातून उठवता. उद्धव ठाकरे संजय राऊत म्हणतात की भाजप मधलंच गँगओव्हर आहे. हे तर त्याने म्हणायचंच असतं ना. उद्धवजी आणि संजय राऊत काय म्हणतात, प्रामुख्याने संजय राऊत काय म्हणतात, याच्यावर एक पुस्तक तयार होऊ शकतं. आणि काय म्हणाले आणि काय निष्पन्न झालं याच्यावर आणखीन एक पुस्तक होऊ शकतं. त्यामुळे उद्धवजींनी आणि संजय राऊतांनी म्हणायचं